भगवंता, तुझ्या विश्वरूपातून प्रकट होणाऱ्या अभूतपूर्व तेजाने या ज्ञानी पुरुषांची सर्व कर्मबीजे जळून भस्मसात झाल्यामुळे आपल्या अंगभूत सद्भावासह ते सर्व सिद्ध पुरुष तुझ्या या भव्य स्वरूपात एकरूप होऊन तुझ्यामध्ये मिसळून जात आहेत. तर असंख्य भक्त असे आहेत की हे तुझे अतिप्रचंड उग्र रूप पाहून भयभीत झालेले आहेत आणि ते सर्वस्वाने तुझे सगुण रूप मनी स्थिर करीत हात जोडून तुझी प्रार्थना करीत आहेत. अज्ञानाच्या महासागरात बुडत असणारे आम्ही मात्र विषयरूपी जाळ्यात अडकलो आणि स्वर्ग आणि प्रपंच या बेचक्यात सापडलो. मग देवा, तुझ्याशिवाय आमची मुक्तता करणार कोण? म्हणून तुला सर्व भावे शरण आलेले आहेत आणि हे महर्षी आणि सिद्ध पुरुष किंवा विद्या धारण करणारे साधक तुझे स्तवन करीत तुझी प्रार्थना करीत आहेत. हे 11 रुद्र, 12 आदित्यांचे समूह, 8 वसु, 12 देव, अश्विनी कुमार, वैभव संपन्न विश्वदेव, त्याचप्रमाणे मरुद्गण. पुढे ऐकावे की अग्नी, गंधर्व पलीकडले सर्व राक्षसांचे समूह, यक्ष, महेंद्रादी देव, सिद्धाधिक गण हे सर्व आपापल्या लोकांमधून उत्कंठित होऊन तुझी ही दैवी ब्रह्मांड स्वरूप मूर्ती डोळ्यांनी पाहत आहेत. हे विश्वरूपा, तुझ्या या भव्य अस्तित्वाला पाहताना प्रत्येक क्षणी ते आश्चर्यमुग्ध होत आपल्या मुकुट धारण केलेल्या शिरांनी ओवाळीत आहेत. आपली मुकुटधारी शिरे तुझ्या पुढे लववीत आहेत. जय जयकाराच्या अवकाशव्यापी घोषांनी संपूर्ण स्वर्गलोक दुमदुमून गेला आहे. आपल्या कपाळावर दोन्ही हात नेऊन ते जोडत आहेत, तुला नमस्कार करत आहेत. भगवंता, या विनयरूपी वृक्षांच्या वनामध्ये जणू सात्विक भावाचा वसंत ऋतू बहरून आला आहे. त्यांच्या हस्तांजली रूपी पल्लवात तू जणू फळ होऊन अवतरला आहेस. ज्यांनी तुझे हे विश्वरूप दर्शन घेतले त्यांच्या दृष्टीचे भाग्य उजळले. त्यांच्या अंतःकरणात सुखाचा काळ दाटून आला. तुझे हे त्रैलोक्यव्यापी स्वरूप पाहून सत्यलोकातल्या सर्व देवांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. याचे कारण असे की कुठूनही पाहिले तरी, कुठल्याही दिशेला नजर वळवली तरी तुझे हे त्रैलोक्यव्यापी अजस्त्र स्वरूप सामोरेच दिसते. वास्तविक तू प्रगट केलेले हे विश्वरूप एकच आहे, परंतु विचित्र आणि अजस्त्र मुखे, मोजता येणार नाही तेवढे विश्वरूपाला लाभलेले डोळे, हाती सशस्त्र घेतलेले अनेक बाहू आणि हे अगणित सुंदर पाय, खूप उदरे, तऱ्हेतऱ्हेचे रंग, प्रत्येक चेहऱ्यावर आवेशाचे मातलेपण, जणू काही महाप्रलयाच्या शेवटी संतप्त झालेल्या यमराजाने सर्वत्र प्रलयाग्नीच्या होळ्याच पेटवलेल्या आहेत, अथवा संहार करणाऱ्या त्रिपुरासुराचा वध करणाऱ्या भगवान शंकराची विनाशक यंत्रेच जणू पसरली आहेत, किंवा प्रलय भैरवाची ही निवासस्थाने आहेत, किंवा प्राणीमात्रांच्या नाशासाठी युगांत शक्तीच्या नाटकातली जणू पात्रेच सज्ज झालेली आहेत. जिकडे पाहावे तिकडे तुझी अतिक्रुद्ध मुखेच दिसत आहेत. एखाद्या खोल दरीत खवळलेले सिंह गर्जना करीत असावेत तसे तुझ्या विस्तारलेल्या मुखातले दातांचे तीक्ष्ण सुळे दिसत आहेत. काळ रात्रीच्या प्रलयकालीन गडद अंधारात संहार करणारी पिशाचे आक्रोश करीत हिंडत असतात ना, त्याप्रमाणे तुझ्या मुखांमध्ये रक्ताने माखलेल्या असंख्य दाढा दिसत आहेत. भगवंता, हे सुद्धा असो, जसे काळपुरुषाने युद्धाला आमंत्रण द्यावे किंवा सर्व संहारासाठी मरण सज्ज व्हावे, तशी मला तुझ्या मुखामध्ये हिंस्त्रता दिसते आहे. या गरीब बापड्या प्राणीसृष्टीने हे तुझे अक्राळ विक्राळ विश्वरूप किंचित पाहिलेसे केले, मात्र ते दुःखरूपी कालिंदीच्या तटावरले दुःख माखले झाड झाले. तुझे हे भयंकर रूप म्हणजे महामृत्यूरूपी सागर झाले आहे आणि ह्या मरणसागरात
त्रैलोक्यातल्या सर्व जीवांची लहानगी नाव शोकरूपी प्रतिकूल वाऱ्याच्या लहरींबरोबर हेलकावे खाऊ लागले आहे. हे वैकुंठ नायका, तू कदाचित मला म्हणशील की तुला इतर प्राणीसृष्टीचे काय होते, याच्याशी काय करायचे आहे. तू केवळ या माझ्या विश्वरूप दर्शनाचा सोहळा उपभोग. देवा, मी लोकांच्या दुर्दशेचे उगीच वर्णनरूपी पांघरून पांघरले आहे. वास्तविक माझाच जीव भयाने थरथर कापू लागला आहे. वस्तुतः तसे पाहिले तर संहार काळीचा रुद्र माझ्या धाकाने थराथरा कापतो. माझ्या भीतीने मृत्यू लपून बसतो. परंतु तुझे विश्वरूप पाहताना मीच थरथर कापायला लागावे असे तू माझे करून टाकले आहेस. भगवंता, तू जरी या तुझ्या अफाट रूपाला विश्वरूप म्हणून नाव दिलेस तरीही वास्तविक महाप्रलयच आहे. या तुझ्या भेसूरपणाने तू प्रत्यक्ष यमराजाला हरवले आहेस. हे तुझे नि आंगिके तेजे, जाळून सर्व कर्मांची बीजे, मिळत तुझ आतुनिजे सद्भावेसी, हाणिक एक सावियाची भयभीरू, सर्वस्वे धरून तुझी मोहरू, तुझ प्रार्थिता ती करू जोडोनिया. देवा अविद्यार्णवी पडिलो, जी विषय वागोरे आतुडलो, स्वर्ग संसाराची आसा कडलो, दोन्ही भागी ऐसे आमुचे सोडवणे, तुझ वाचोनी कीजेल कवणे, तुझ शरणगा सर्व प्राणे, म्हणत देवा. आणि महर्षी अथवा सिद्ध का विद्याधर समूह विविध, हे बोलत तुझ स्वस्तिवाद करीती स्तवन. हे रुद्रादित्यांचे मेळावे, वसुहन साध्य आघवे, अश्विनौ देव विश्वे देव विभवे, वायुही हे जी, अवधारा पितरहन गंधर्व, पैल यक्ष रक्षोगण सर्व, जी महेंद्र मुख्य देव का सिद्धादिक. हे आघवेची आपुलालिया लोकी, सोत्कंठित अवलोकी, हे महामूर्ती दैविकी, पाहत आहाती, मग पाहात पाहात प्रतिक्षणी, विस्मित होऊन अंतःकरणी, करीत निज मुकुटी ओवाळणी, प्रभुजी तुझ ते जय जय घोष कलरवे, स्वर्ग गाजविताती आघवे, ठेवित ललाटावरी बरवे, करसंपुट तिये विनद्रुमाचिये आरवी, सुरवाडली सात्विकांची माधवी, म्हणून करसंपुटल्लवी, तू होतासी फळ. जी लोचना भाग्य उदेले, जीवा सुखाचे सुयाणे पाहले, जे अगाध तुझे देखिले विश्वरूप इही, हे त्रैलोक्यत्रय व्यापक रूपडे, पाहता देवाही वचक पडे, याचे सन्मुखपण जोडे, भलत याकडुनी, ऐसे एकच परी विचित्रे, आणि भयानके तेवींचे बहुवक्त्रे, बहुलोचन हे सशस्त्रे, अनंत भुजा, अनंत चारुबाहू चरण, बहु उदर आणि नाना वर्ण, कैसे प्रतिवदनी मातलेपण, आवेशाचे होकाजे महाकल्पाचिया अंती, तव कलेनी यमे जेवत तेवती, प्रळयाग्नीची उजती, आंबुखिली जैसी, नातरी संहार त्रिपुरारीची यंत्रे, की प्रळय भैरवांची क्षेत्रे, नाना युगांत शक्तीची पात्रे, भूतखिचा ओढविली, तैसी जिये तिये कडे, तुझी वक्त्रे जी प्रचंडे, न समाती दरी माझी सिंहाडे, तैसे दात दिसती रागीट,
जैसे काळ रात्रीचे नि अंधारे, उल्हासत निघती संहार खेचरे, तैसिया वदनी प्रळय रुधिरे, काटलिया दाढा. हे असो काळे अवंतिले रण, का सर्व संहारे मातले मरण, तैसे अतिभिंगुळ वाणे पण वदनी तुझिये. हे बापडी लोकसृष्टी, मोटकिये विपाईली दिठी, आणि दुःख कालिंदीचा तटी, झाड होऊन ठेली. तुझ महामृत्यूचिया सागरी, हे त्रैलोक्य जीविताची तरी, शोक दुर्वात लहरी आंदोळत असे. एथकोपोनि जरी वैकुंठे, ऐसे हन म्हणिपैल अवछटे, जे तुझ लोकांचे काही वाटे, तू ध्यान सुख हे भोगी. वरीजी लोकांचे कीरसाधारण, वाया आडसू तसे ओढण, केवी सहसा म्हणे प्राण माझेच कापती. ज्या मज संहार रुद्र वासिपे, ज्या मज भेणे मृत्यू लपे, तो मी आहाळ बाहळी कापे, ऐसे तुवा केले. परिणवल बापा हे महामारी, या नाम विश्वरूप जरी, हे भ्यासुरपणे हारी भयासियाणी.